मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मोजके नेते उरले, त्यातले किती नेते आणखी किती दिवस सोबत राहतील याची कोणतीही खात्री कोणीही देऊ शकत नसेल। अशा स्थितीत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली। यात 55 पैकी 49 माजी नगरसेवक हजर झाले, तर 6 जण पक्षाची परवानगी घेऊन गैरहजर राहिले। पक्षाची सध्याची अवस्था, संभाव्य गळती, युतीच्या चर्चा, शिवसेना वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा अशा विविध विषयांचा उहापोह झाला। आणखी काय घडलं उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत आणि उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठं भगदाड पडलं। जे काही उरले सुरले महत्त्वाचे नेते होते ते सुद्धा भाजप आणि शिवसेनेत गेले। त्यानंतर मुंबईत खडबडून जाग आली। मुंबईतील माजी नगरसेवकांचं मन जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। मंगळवारी विनोद घोसाळकर आणि उद्धव ठाकरेंची भावनिक भेट झाली। यावेळी तेजस्वी घोसाळकर उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं। तेजस्वी घोसाळकरांसह 15 ते 20 माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते। राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करायची का नाही हा महत्त्वाचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या माजी नगरसेवकांना विचारला। साहेबांनी विचारली की बा आपण युती जर केली कोणाबरोबर करायची, काय करायची ते हे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे। पण जी युती झाली तर त्याचा खरोखर बेनिफिट सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना 100% होईल। मनसेसोबत असं नाही बोलता येणार, पण साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण युती केल्यावर आपल्याला किती फरक पडेल। तर सर्वांचं म्हणणं होतं की युती केल्यावर आपल्याला फायदा होईल। मनसे शिवसेना असेल ते एकत्र येऊन कुठे आंदोलनं घेत आहेत। सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी। तर त्या पद्धतीने जर युती झाली तर 100% महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला तेच हवं आहे असं आम्ही आज उद्धवजींना पण सांगितलं। येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लागू शकते। मुंबई महानगरपालिकेसाठी कोणत्याही पक्षाला सोबत घेण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेतलं जाईल। तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात। येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत। माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन इथे येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत। लवकरच शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी उपस्थित माजी नगरसेवकांना सांगितलं। राज्यात सर्वदूर ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू आहे। गुरुवारी शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता बोलली जाते। मातोश्रीवर जमलेल्या सेना नेत्यांपैकी काही नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे ठाकरेंनी भावनिक आवाहनही केलंय। नाशिकमधील पडझड रोखण्यात संजय राऊतांना सपशेल अपयश आलं। तसाच प्रकार मुंबईतील उरल्या सुरल्या नगरसेवकांसोबत होईल अशी भीती ठाकरेंना वाटत असेल। आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी महाविकास आघाडीतील लहान थोर नेत्यांची पावलं महायुतीच्या दिशेनं पडताना दिसत आहेत। एकीकडे महायुतीचं सामदाम दंडभेद सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरेंचं अनेक दशकं यशस्वी ठरलेलं भावनिक आवाहन। आता यात कुणाची सरशी होणार ते चित्र येत्या काही आठवड्यात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।